बबलू काका, किती दिवस असंच चालणार रे? बाबा पूर्णपणे कधी बरा होणार आहे? ओय बाळा, मी पण वाट बघतोय बाबा बरा व्हायचा. आता बघ, मी औषध आणलीत ना, मग लवकर बरा होणार. ते थोड्या वेळात ना डॉक्टर येणारच आहेत. तू डायरेक्ट विचार ना त्यांना. डॉक्टर येऊन पण काय करतील? औषधं देऊन देऊन थकले असतील ते. असं का बोलतेस? तुला माहितीये बाबाला औषधापेक्षा कोणाची जास्त गरज आहे? तो सारखं सावली टीचरचं नाव घेतोय. सावली टीचरच बाबाला बरं करू शकतात. हे मला कळतंय ओवी, पण सावली टीचर इथे येणार कशी? आणणार कसं आपण? का नाही येणार? तुम्ही कोण बोलवत नाहीये म्हणून. आजचे दिवस मी वाट बघेन. बाबाची तब्येत सुधारली नाही तर मी स्वतः जाऊन सावली टीचरला इकडे आणेन. सावली सावली काय? खरंच? आलो 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 आलो. ओवी, तुझी पांडुरंगाने प्रार्थना ऐकली. पावला. आलो आलो. सावली बबलू, काय झालं? एवढ्या गडबडीत कुठे चाललायस तू? सारंगला काही त्रास होतोय का? वहिनी, चमत्कार झालाय चमत्कार. सारंग शुद्धीवर आलाय? तो शुद्धीवर आलाय, पण त्याला शुद्धीवर आणणारा औषध खाली आलाय. शुद्धीवर आणणारा औषध? अरे पण डॉक्टर तर रात्री येणार होते ना. कोड्यात नको ना बोलू, सांग ना काय झालंय? डॉक्टर नाही, सावली वहिनी आली. सावली वहिनी आली आहे. सावली वहिनी आली आहे. सावली वहिनी ए आली. बबलू, माझी मस्करी करत नाहीयेस ना? खरं सांग मला. मी मस्कर करीत नाचत नाही. आनंद झाला की नसतो. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना. आनंद आनंद पोटात माझ्या मावेना. आता तिचा फोन आला होता. मी जातो. चला तुम्ही पण चला. चला 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 चला. ए एक मिनिट थांब. तू जा, मी आलेच. ठीक आहे. सावली वहिनी. अय्यो, एवढं मोठं आणि सुंदर घर असतं ओवीचं. ओवी एवढ्या मोठ्या आणि सुंदर घरामध्ये राहत असते. हे तर मला माहितीच नसतं की गाई. आपण आता इथेच राहणार असतो का? जोपर्यंत सुपरिर बरे होत नसतात तोपर्यंत. हा, हो बाळा, आपण इथेच राहणार आहोत. हो, पण एक लक्षात ठेवा, हे घर मोठं आहे म्हणजे इथली माणसं पण मोठी असणार. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची, मस्ती करायची नाही. बरोबर बोलत असतेस बघ तू आई. चल. अरे बबलू दादा, छोटे मालक कशात? हे एकदम मस्त असतं बघा. चला. बबलू दादा, घरात सगळे आहेत का? सावली वहिनी, काळजी करू नकोस. तू चल. मी चला या. चल. चला 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 या. बबलू काका, मला सांगा, ओवी आज शाळेत का आली नसते? आता तू आलायस ना, आता तू विचार. चल ये. मी बॅग ठेवून येतो. ती पण द्या. अबीर, ओवी, 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 सुपरिर कुठे असतात ग? मला त्यांना भेटायचं असतं. अबीर, बाबावरती ये, चल. माझ्याबरोबर माझ्या घरी यायचं आणि सारंगला मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं. आणि हे करताना जर का तू चुकलीस, जर का माझ्या सारंगला आणखीन काही झालं ना, तर गाठ माझ्याशी. काय आत नाही यायचं? पावलं जड झाली आहेत, काही हिंमत होत नाही.
आता आलीयस ना इथवर तर ये की आत. ह्या घरात पाऊल ठेवण्याआधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. करा. मी इथे तुम्ही बोलवायला आलेलात म्हणून नाही, किंवा तुम्ही मला धमकी दिलीत म्हणूनही नाही, किंवा तुम्ही सारंगच्या ह्या अवस्थेला मला जबाबदार ठरवलंत ना, यासाठीही नाही आले. मग कशासाठी आलीयस? आमच्यावर उपकार करायला आलीयस का इथे? अजिबात नाही. ज्या माणसासोबत मी माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे क्षण घालवले, ज्या माणसासोबत मी आयुष्यात जगण्याची स्वप्न पाहिली, तोच माणूस आज अंथरुणाला खिळून पडलाय. त्यांना गरज आहे माझी, आणि माझ्यामुळे जर ते बरे होणार असतील ना, तर त्या जुन्या चांगल्या दिवसांची परतफेड म्हणून मी द्या. माझं कर्तव्य पार पाडायला आलंय. नशीब माझं. बाई, मला असं वाटलं होतं तू आता म्हणशील की तुमच्यावरती उपकार करायला मी इथे आले की काय. या त्या चला. थांब सावली. काय 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 हे काय सगळं? ह्याची गरज नाहीये. गरज आहे आई, कारण सावलीने हे घर सोडताना खूप मोठा अपमान सहन केला होता. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले बाबा. माझ्या घरात पाऊल नाही टाकायचं परत. पण आज ती आपल्या सारंगसाठी, आपल्यासाठी तिने हे सगळं विसरून या घरात पुन्हा एकदा पाऊल ठेवायची तयारी दाखवली. आणि या घरात तिला मान मिळणं, सन्मानाने वागवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्लीज मला हे करू द्या. त्या दिवशी अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण होते. सगळं नीट होणार. ये.